नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस-के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आणि आपल्या टी-सी-एस आय-बी-पी-एस सेशनमध्ये आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण जी-एम-सी छत्रपती संभाजीनगरचे जे पेपर झालेले होते, त्या पेपरमध्ये आलेल्या इंग्रजीच्या प्रश्नांचं एनालिसिस करत आहोत. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. आपला आजचा पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. इफ नो आर्टिकल इज नीडेड, सिलेक्ट नो आर्टिकल. पहिला प्रश्न आपल्याला आर्टिकल या प्रकरणावर विचारलेला आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे. ही इज ब्लँक ऑनेस्ट मॅन हू नेव्हर लाईज. आता या ठिकाणी आपल्याला ऑनेस्ट मॅन जो आहे, या ऑनेस्ट मॅनसाठी आपल्याला आर्टिकल यूज करायला सांगितलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की हा एच जो आहे, हा एच या ठिकाणी सायलेंट असतो. हा एच या ठिकाणी सायलेंट असल्यामुळे आपलं प्रोनन्सिएशन जे आहे, आपला उच्चार जो आहे, तो या ओ पासून सुरू होतो आणि ओ पासून आपला उच्चार सुरू होतो. ऑनेस्ट अ असा स्वरध्वनी मिळाल्यामुळे आपल्याला आर्टिकल ॲन जो आहे, तो या ठिकाणी यूज करावा लागतो आणि म्हणून आर्टिकल ॲन जो आहे ऑप्शन 3 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन 3 आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आता मित्रांनो, या ठिकाणी आपण थोडासा विचार जर केला तर आपल्याला हे पण पाहायला मिळतंय. आपण हे पण पाहू शकतो या ठिकाणी, की इकडे आपल्याला एक रिलेटिव्ह प्रोनाउन पाहायला मिळतोय हू. आणि हा हू काय करतो, तर हा अधिकची माहिती पुढे आपल्याला सांगत असतो. म्हणजे हा जो ऑनेस्ट मॅन आहे, हा ऑनेस्ट मॅन काय करतो, तर हा ऑनेस्ट मॅन नेव्हर लाईज, म्हणजे तो कधीही खोटं बोलत नाही. मग याचा अर्थ असा आहे, की या व्यक्तीची जी अधिक इन्फॉर्मेशन आहे, ती आपल्याला पुढे दिलेली आहे. त्यामुळे आपण असा विचार करतो, की या ऑनेस्टसाठी आपण आता आर्टिकल दचा वापर केला पाहिजे. परंतु या ठिकाणी आर्टिकल दचा वापर याकरता होणार नाही. कारण हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती या ठिकाणी स्पेसिफिक नाहीये. हा जो व्यक्ती आहे, हा या ठिकाणी काय घेतलेला आहे, ही घेतलेला आहे आणि ही व्यक्ती नेमका कोण आहे ते आपल्याला क्लिअर नाही. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कॉमनली आर्टिकल यूज करावा लागेल. इनडेफिनिट आर्टिकल यूज करावा लागेल आणि इनडेफिनिट आर्टिकल आहे ॲन. आर्टिकल द जो आहे तो डेफिनिट आहे. जरी इकडे हू असला आणि अधिकची माहिती पुढे प्रोव्हाईड केली असली, तरी ऑनेस्ट मॅनच्या आधी आर्टिकल दचा वापर याकरता होणार नाही. कारण या ठिकाणी प्रोनाउन जो घेतलेला आहे, तोही घेतलेला आहे आणि ही प्रोनाउन म्हणजे नेमका कोण व्यक्ती आहे ते आपल्याला क्लिअरली माहिती नाही आणि क्लिअरली माहिती नसल्यामुळे आपण या ठिकाणी आर्टिकल ॲन घेणार, द घेणार नाही. सो हा पॉइंट आपल्याला कळाला असेल मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघा. ऑल्दो ही वॉज अंडर प्रेशर, जरी तो प्रेशरमध्ये होता, दबावात होता, ही कंप्लीटेड द टास्क, तरी सुद्धा त्याने टास्क जो आहे तो पूर्ण केला. मग त्याने तो टास्क कशा पद्धतीने पूर्ण केला, त्यासाठी आपल्याला ब्लँक दिलेली आहे. त्याने नर्वसली तो टास्क पूर्ण केला. त्याने रेकलेसली म्हणजे बेफिकीरपणे, बेपर्वा करताना किंवा निष्काळजीपणाने त्याने तो टास्क किंवा ते काम कंप्लीट केलं. कामली शांततेत त्याने काम पूर्ण केलं किंवा स्लगिशली, स्लगिश म्हणजे काय आळस किंवा सुस्ती. सो स्लगिशली म्हणजे काय आळशीपणाने किंवा संथपणाने किंवा सुस्तपणाने त्याने काम केलं. आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, हा जो ऑल्दो आहे, हा ऑल्दो एक कंजंक्शन आहे आणि सेंटेन्समध्ये ऑल्दो किंवा दोचा वापर आपण केव्हा करत असतो, जेव्हा आपल्याला 2 स्टेटमेंटमध्ये किंवा 2 क्लॉजेसमध्ये किंवा 2 जे काही फ्रेजेस असेल त्यांमध्ये आपल्याला काय दाखवायचा असतो, एक विरोधाभास दाखवायचा असतो. याचा अर्थ असा आहे, की जरी तो दबावात असला, म्हणजे तो दबावात आहे, परंतु दबावामध्ये जरी तो असला, तरी दबावाच्या विरोधात त्याने काहीतरी काम केलेलं आहे. म्हणजे एकीकडे त्याच्यावर दबाव आहे, परंतु दबावाच्या सारखा शब्द आपल्याला आता पुढच्या स्टेटमेंटमध्ये किंवा पुढच्या क्लॉजमध्ये घ्यावा लागणार नाही. तर दबावाच्या विरुद्धार्थाचा शब्द जो आहे किंवा विरुद्ध सेन्स देणारा जो काही फ्रेज आहे, तो आपल्याला यूज करावा लागेल. मग या ठिकाणी कंप्लीटेड द टास्क, तो प्रेशरमध्ये होता, तरीसुद्धा त्याने काम नर्वसली कंप्लीट केलं का नाही, हे विरुद्ध होणार नाही. हे तर प्रेशरसारखंच आहे. रेकलेसली सुद्धा निगेटिव्ह ॲडव्हर्ब आहे. कामली अगदी शांततेने त्याने काम केलं. स्लगिशली संथपणे त्याने काम केलं असं म्हणता येणार नाही. म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. या प्रश्नाचंही उत्तर सगळ्यांना जमलं असेल मित्रांनो. अतिशय सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा. ही कंडक्टेड ब्लँक एक्सपेरिमेंट. आपल्याला पुन्हा एकदा प्रश्न जो आहे तो आर्टिकलवर विचारलेला आहे. आता सर्वांनाच ठाऊक आहे, सर्वांनाच माहिती आहे, की जेव्हा-जेव्हा एक्सपेरिमेंट आपण म्हणत असतो, तर एक्सपेरिमेंट या शब्दाची सुरुवात ए या उच्चाराने होते आणि ए काय आहे? एक स्वरध्वनी आहे आणि स्वरध्वनीसाठी ऑब्व्हियसली आपण काय यूज करतो? तर आर्टिकल ॲन यूज करतो. मग आपल्याला असं ऑप्शन शोधायचं आहे, की ज्याची सुरुवात ॲनने झालेली आहे. पहिलं ऑप्शन एने सुरू होत आहे, म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. दुसरं आणि तिसरं ऑप्शन ॲनने सुरू होत आहे, म्हणजे एकतर दुसरं किंवा तिसरं आपलं उत्तर होईल आणि चौथं जे बघा ते एने सुरू होत आहे आणि म्हणून चौथं ऑप्शन आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही मित्रांनो. आता बघा पुढचा पुढे काय दिलेलं आहे? हायपोथेसिस दिलेला आहे. हायपोथेसिससाठी आर्टिकल ए वापरला जातो हे तर सर्वांनाच माहिती असलं पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी ए दिसतोय म्हणजे हे आपलं उत्तर बरोबर होईल. इकडे ॲन दिसतोय म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते एलिमिनेट होईल आणि अशा परिस्थितीत केवळ ऑप्शन 2 क्रमांक जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. हा एक सोपा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला होता. पुढचा प्रश्न बघा. दी ओल्ड फॅक्टरी बिल्डिंग, फॅक्टरीची जी जुनी बिल्डिंग आहे, जुनी इमारत जी आहे,
नेग्लेक्टेड दुर्लक्षित केलं जात आहे. फॉर डेकेड्स दशकानुदशकांपासनं त्याला दुर्लक्षित केलं जात आहे. स्लोली बिगन टू आणि तिची हळूवारपणे सुरुवात झालेली आहे. टू ब्लँक इट्स वॉल्स क्रम्बलिंग अँड इट्स रूफ कोलॅप्सिंग. त्याचं रूफ, त्याचं छत जे आहे ते कोलॅप्स होत आहे, ते खाली पडत आहे आणि वॉल्स ज्या आहेत त्या क्रम्बल होत आहेत, जीर्ण होत आहेत. म्हणजे ही बिल्डिंग नेमकी काय होत आहेत, तर बिल्डिंग नेमकी जीर्ण होत आहे मित्रांनो. मग आता यासाठी आपल्याला स्लोली बिगिन टू आपल्यासाठी पहिला शब्द दिलेला आहे डिक्लाइन. डिक्लाइन म्हणजे काय, डिक्रीज होणे, कमी होणे. परंतु एखादी बिल्डिंग जी आहे ती डिक्लाइन होऊ शकते का, नाही. आणि म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए जे आहे ते कॅन्सल होईल. त्यानंतर व्हॅनिश. व्हॅनिश म्हणजे काय, नष्ट होणे. परंतु इथे काय आहे, स्लोली. कारण ते वर्षानुवर्षे त्या बिल्डिंगकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. त्याच्या वॉल ज्या आहेत त्या क्रम्बल होत आहे आणि छत जे आहे ते कोलॅप्स होत आहे. म्हणून आपण ते व्हॅनिश म्हणजे डिसअपिअर होणे किंवा गायब होणे असं म्हणू शकत नाही. असेंड म्हणजे वर जाणे या अर्थाने आपल्याला घेता येणार नाही. या ठिकाणी बघा डायलेपिडेट हा शब्द आहे आणि याचा अर्थ होतो जीर्ण होणे. एखादी वस्तू किंवा एखादी इमारत जीर्ण होत असेल, एखादी बिल्डिंग जर जीर्ण होत असेल, तर त्यासाठी आपण हा शब्द वापरतो आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. सो हा शब्द महत्त्वाचा आहे, सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. पुढे बघा, शी प्रेझेंटेड हर रिसर्च फाइंडिंग्स. तिने तिचे रिसर्च फाइंडिंग जे आहे ते प्रेझेंट केलं, सादर केलं. ड्युरिंग द इंटरनॅशनल सायन्स कॉन्फरन्स लास्ट वीक. मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा इंटरनॅशनल सायन्स कॉन्फरन्स चालू होती, त्या दरम्यान तिने तिचा जो रिसर्च फाइंडिंग आहे तो सादर केला. मग तो कशा पद्धतीने सादर केलेला आहे, तर कॉन्फिडन्स ड्युरिंग असं आपण म्हणू शकत नाही, की शी प्रेझेंटेड हर रिसर्च फाइंडिंग कॉन्फिडन्समध्येच येऊ शकत नाही. कॉन्फिडंट पण आपण म्हणू शकत नाही, कॉन्फिडेंटली आपल्याला म्हणावं लागेल. कारण जर प्रेझेंटेड या ठिकाणी आपल्याला व्हर्ब दिलेला आहे, तर तिने कशा पद्धतीने सादर केलं याबद्दल जास्तीची माहिती देताना, व्हर्ब बद्दलची जास्तीची माहिती देताना आपल्याला ॲडव्हर्ब यूज करावा लागतो आणि हा या ठिकाणी बघा आपल्याला ॲडव्हर्ब पाहायला मिळतोय आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. कन्फाईड हा तर व्हर्ब आहे आणि व्हर्ब ऑलरेडी आपल्या सेंटेन्समध्ये आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. हा एक सोपा प्रश्न आहे, की जर तुम्ही चारही ऑप्शन्स या ब्लँकमध्ये ठेवून पाहिले, तर तुम्हाला लगेच कळेल की कॉन्फिडेंटली हा शब्द जो आहे, तो जास्त आपल्यासाठी अप्रोप्रिएट आहे. सेंटेन्समध्ये जास्त तो सुटेबल आहे. क्लिअर आहे? आता बघा पुढचा प्रश्न. शी बिलीव्हज दिस एक्सरसाइज विल बी ब्लँक ईझी. तिचा विश्वास आहे, की ही जी एक्सरसाइज आहे, ही कशी असणार? ईझी असणार, सोपी असणार. मग सेल्डम म्हणजे काय? तर सेल्डम म्हणजे क्वचितच. तर तिचा विश्वास आहे, की ही जी एक्सरसाइज आहे, ही क्वचितच ईझी असणार. सो सेल्डम हे आपण व्हर्बसाठी वापरतो आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर स्वीटली म्हणजे काय? मनमिळाऊपणे किंवा गोडपणे. एखादी गोष्ट ईझी असेल तर मनमिळाऊपणे किंवा गोडपणे ईझी असेल असं आपण म्हणू शकत नाही. एखादी गोष्ट जर ईझी आहे तर ती दुर्मिळ ईझी आहे असंही म्हणता येणार नाही. एखादी गोष्ट ईझी आहे तर त्याला आपण फेअरली ईझी असं म्हणू शकतो, की योग्य रीतीने, योग्य पद्धतीने जर पाहिलं तर ते काय आहे? ईझी आहे. सो तिचा विश्वास आहे, की ही एक्सरसाइज तिच्यासाठी योग्य पद्धतीने सोपी असेल किंवा फेअरली कशी असेल? ईझी असेल. क्लिअर आहे? बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द ऑप्शन दॅट स्टेट्स ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स. आपल्याला ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. ही हॅड बीन वर्किंग ऑन द प्रोजेक्ट. ही हॅड बीन बघा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. ऑन द प्रोजेक्ट फॉर आवर्स म्हणजे तासांपासून, तासांतासापासून तो काय करतोय? या प्रोजेक्टवर काम करतोय. व्हेन द मॅनेजर अराइव्हड आणि अराइव्हड काय आहे? V2 आहे. सो एक आहे आपला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि दुसरा आहे पास्ट इंडेफिनिट टेन्स. दोन्हीही टेन्सेस पास्टमध्ये असल्यामुळे हे सेंटेन्स आपलं बरोबर आहे. पुढे बघा, ही हॅज बीन वर्किंग ऑन द प्रोजेक्ट फॉर आवर्स व्हेन द मॅनेजर अराइव्हड. इकडे बघा हॅज बीन वर्किंग म्हटलेला आहे म्हणजे हा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, तो पास्ट इंडेफिनिट टेन्स आहे. दुसऱ्या सेंटेन्समध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे आणि त्याला जोड दिलेली आहे मॅनेजर अराइव्हड V2 ची. म्हणजे एक प्रेझेंटमध्ये आणि एक पास्टमध्ये अशा पद्धतीने बॅलन्स होत नाहीये आणि म्हणून सेंटेन्स क्रमांक 2 जे आहे ते चुकीचं आहे. सेंटेन्स क्रमांक 2 जर चुकीचा आहे तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होणार नाही. पुढे बघा, ही वर्कड ऑन द प्रोजेक्ट. आता हा वर्कड जो आहे हा V2 आहे. फॉर आवर्स व्हेन द मॅनेजर अराइव्हड. सो हा सुद्धा या ठिकाणी V2 आहे. म्हणजे दोन्हीही सेंटेन्सेस पास्टमध्ये आहे. म्हणजे हे सेंटेन्स बरोबर आहे. ही हॅड, हॅड नंतर हा लगेचच जो ING घेतलेला आहे हा चुकीचा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते पण चुकीचं आहे. 4 चुकीचं आहे म्हणजे सेंटेन्स क्रमांक 4 चुकीचा आहे. 4 तर इथे कुठेच दिलेलं नाहीये. मग आपण म्हणू शकतो की सेंटेन्स क्रमांक 1 आणि सेंटेन्स क्रमांक 3 जे आहे
ते बरोबर आहे आणि हे बघा ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे आणि म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. क्लिअर आहे सगळ्यांना? बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड एज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड. An expression of mild or indirect words substituted for considered too harsh. म्हणजे एखाद्या सिच्युएशनला किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा ग्रुप ऑफ पीपलला आपण काहीतरी हार्श शब्द वापरण्यासाठी अत्यंत कठोर शब्द वापरण्याऐवजी त्या कठोर शब्दाच्या ऐवजी एक मृदू, एक सॉफ्ट किंवा माइल्ड शब्द किंवा शब्दांची जी काही फ्रेज असेल त्याचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या फिगर ऑफ स्पीचला किंवा अशा प्रकारच्या अलंकाराला आपण काय म्हणत असतो? मग पहिला आहे अफोरिझम. अफोरिझम म्हणजे सुभाषित. जे सुभाषित आपण शिकतो संस्कृत लँग्वेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सुभाषित असतात, की खूप मोठा अर्थ जो आहे, त्या खूप मोठ्या एक्सप्लेनेशनला 2 ओळींमध्ये संस्कृत सुभाषितामध्ये सांगितलं जातं. सो या ठिकाणी आपण पाहू शकतो, की हे तर आपलं उत्तर होणार नाही. कारण बऱ्याच मोठ्या एक्सप्लेनेशनला 2 ओळींमध्ये सांगण्याचं काम अफोरिझम करत असतं. इकडे काय आहे, कठोर कठीण शब्दांमध्ये जे काही एक्सप्लेन करायचं आहे, जे काही सांगायचं आहे, त्याऐवजी मृदू शब्दांचा, माइल्ड शब्दांचा, सॉफ्ट वर्ड्सचा यूज करावा लागतो. आयरनी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे एक विरोधाभास असतो, एक विरोध होत असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होणार नाही. युफेमिझम सगळ्यांना माहिती आहे. युफेमिझम हा सुद्धा एक फिगर ऑफ हे सर्व फिगर ऑफ स्पीचेस आहेत. सो युफेमिझम म्हणजे काय, की ज्या ठिकाणी आपण कठोर शब्दांचा वापर करतोय, तिथे कठोर शब्दांचा वापर न करता त्यांसाठी, त्या लोकांसाठी किंवा त्या व्यक्तींसाठी किंवा त्या सिच्युएशनसाठी आपण मृदू किंवा सॉफ्ट शब्दांचा वापर करणे, याला आपण युफेमिझम असं म्हणतो किंवा युफेमिझम अलंकार त्या ठिकाणी वापरला जातो. आणि चौथा आहे सटायर. सटायर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, ज्याला आपण काय म्हणतो व्यंग आणि सटायरिकल म्हणजे व्यंगात्मक. सो हे आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. क्लिअर आहे सर्वांना? बघा पुढचा प्रश्न. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स ए ग्रामॅटिकल एरर. खाली दिलेलं वाक्य 4 सेगमेंटमध्ये कन्व्हर्ट कर 4 सेगमेंटमध्ये दिलेलं आहे. कोणत्या सेगमेंटमध्ये एरर आहे ते बघा. द सन विल राईज इन द ईस्ट एव्हरी मॉर्निंग. एव्हरी मॉर्निंग म्हटलेलं आहे, की प्रत्येक सकाळी सूर्य जो आहे तो कुठे उगवेल, तर तो उगवेल ईस्टमध्ये. परंतु या ठिकाणी एव्हरी मॉर्निंग म्हटल्यामुळे ही दैनंदिन घडणारी घटना आहे आणि दैनंदिन घडणाऱ्या घटनेसाठी आपण प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स किंवा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स ज्याला म्हणतो तो वापरत असतो. म्हणजे हा विल या ठिकाणी येणार नाही, हा राईज पण या ठिकाणी येणार नाही. हा राईजचा V1S होईल आणि तो काय होईल, रायझेस होईल. म्हणजे पहिल्या पार्टमध्ये जो आहे तो एरर आहे. सो द सन विल राईज इथे एरर असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. सोपा प्रश्न होता, सगळ्यांना उत्तर जमलं पाहिजे. पुढे बघा. बाय द नेक्स्ट विच ईच ऑफ द रिपोर्ट्स वुड हॅव डिस्कस इन द मीटिंग. इथे सुद्धा आपल्याला एरर विचारलेला आहे, की एरर कोणता आहे. जेव्हा जेव्हा आपण बाय नेक्स्ट वीक म्हणतो, म्हणजे पुढच्या आठवड्यात, बाय द नेक्स्ट वीक म्हणजे पुढचा आठवडा येईपर्यंत किंवा बाय द नेक्स्ट वीक पुढचा आठवडा येईपर्यंत काहीतरी झालेले असणार किंवा काहीतरी होत असणार. म्हणजे या ठिकाणी आपल्याला नक्कीच एक फ्युचर टेन्स जो आहे तो यूज करायचा आहे. आणि फ्युचर टेन्समध्ये पण कोणता फ्युचर टेन्स, एकतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणू शकतो किंवा फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर केला जाऊ शकतो. मग बघा, ईच ऑफ द रिपोर्ट्स जो आहे तो या ठिकाणी सब्जेक्ट होईल आणि इकडे आहे वुड. आता हा वुड जो आहे तो चुकीचा आहे. फ्युचर असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी विलचा वापर करून पुढे हे सेंटेन्स अशा पद्धतीने कंटिन्यू करावं लागेल. विल हॅव डिस्कस्ड इन द मीटिंग असं असतं तर आपलं सेंटेन्स बरोबर असतं. सो या ठिकाणी विल हॅव जो आहे तो बरोबर असल्यामुळे हा वुड चुकीचा आहे आणि ते ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड. अन ॲक्शन ऑफ डेलिबरेटली. एक अशी कृती की जी जाणून बुजून केलेली आहे. डिस्ट्रॉय करत आहे, नष्ट करत आहे. और डॅमेजिंग पब्लिक और प्रायव्हेट प्रॉपर्टी, की पब्लिक किंवा प्रायव्हेट प्रॉपर्टी जी आहे त्याला डॅमेज केलं जात आहे. पहिला शब्द आहे आर्सन. आर्सन म्हणजे काय, जाळपोळ करणे. सो हे आपलं उत्तर होणार नाही, कारण या ठिकाणी डॅमेज पण केलं जात आहे, डिस्ट्रॉय पण केलं जात आहे, फक्त जाळपोळ केली जात नाहीये. लुटिंग म्हणजे लूटमार करणे किंवा एखादा व्यक्ती जो असेल त्याला बर्गल करणे किंवा एखादा जे आपण म्हणतो ना रॉबरी वगैरे असतात, लूटमार वगैरे जे असते त्यालाच लूटिंग असं म्हटलं. आता हा व्हर्ब आहे, त्याला आपण ING म्हणून यूज करत असतो, लूट. सो बघा पुढचा शब्द आहे स्मगलिंग. स्मगलिंग या शब्दाचा अर्थ होतो तस्करी करणे आणि वर तर कोणत्याही प्रकारची तस्करी केली जात नाही. वॅन्डलिझम हा शब्द या ठिकाणी अगदी करेक्ट आहे, की ज्याचा अर्थ होतो पब्लिक किंवा प्रायव्हेट प्रॉपर्टी जी आहे तिची नासधूस करणे, त्याला आपण वॅन्डलिझम असं म्हणत असतो. तो ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर होईल.
पुढचा प्रश्न बघा. शी विल फिनिशेस सगळ्यांना माहिती आहे की विल नंतर आपण फक्त V1 वापरतो. V1 ला एस जोडत नाही. तुम्ही जर पाहिलं तर हा फिनिश काय आहे V1 आणि त्याला जोडलेला आहे ES. हा ES किंवा एस फक्त प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स मध्ये जोडला जातो. तो कोणत्याही प्रकारच्या फ्युचर टेन्स सोबत जोडला जात नाही. म्हणजे हा फिनिशेस जो आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे. आणि हा फिनिशेस जर तुम्ही पाहिला तर तो ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. अगदी सोपा प्रश्न विचारलेला होता. आय ब्लँक हिम बिफोर वी मेट ॲट द पार्टी. तुम्हाला सांगितलेलं आहे टेन्समध्ये की ज्यावेळेस आपण पास्ट परफेक्ट टेन्स यूज करतो त्यासोबत बिफोर आणि आफ्टरची सेंटेन्सेस कशा पद्धतीने कनेक्ट केली जातात. इकडे आहे बिफोर, बिफोर नंतर आहे सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर आहे V2. म्हणजे या बिफोरच्या आधी जे काही सेंटेन्स असेल ते सेंटेन्स कसं पाहिजे मित्रांनो, ते सेंटेन्स पाहिजे हॅड प्लस V3. मग या ठिकाणी आहे हॅड आणि हा सीन आहे V3. म्हणजे पहिलं ऑप्शन बरोबर. ING फॉर्म तर मुळीच येणार नाही, V2 पण आपल्याला घेता येणार नाही आणि प्रेझेंट वाला हॅव पण घेऊन आपला उपयोग या ठिकाणी होणार नाही. ते तर फारच चुकीचं होईल. सो ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. बर्ड्स ऑफ फेदर फ्लॉक टुगेदर अनेक वेळेस TCS ने विचारलेला आहे. 2025 मध्ये ज्याही एक्झाम झाले त्यामध्ये मॅक्सिमम हा आपल्याला पाहायला मिळणार आहे एक इडियम आहे की बर्ड्स ऑफ फेदर फ्लॉक टुगेदर. म्हणजे सारख्या विचारांची माणसं जी असतात ती नेहमी एकत्र राहतात. आपण बघतो ना की एखादा ग्रुप असतो, त्या ग्रुपमध्ये सर्व व्यक्ती कसे असतात, सारख्या विचारांचे असतात. त्यांचे विचार सारखे असतात, त्यांचे विचार पटणारे असतात एकमेकांना, म्हणूनच तर ते ग्रुप करून राहतात. तर आपण पाहिलेलं आहे की ज्यांचे विचार पटत नाही, जुळत नाही, ते शक्यतो एकत्र राहत नाही. सो अर्थ असा आहे की बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर म्हणजे सारख्या विचारांची माणसं किंवा सारखा इंटरेस्ट असलेली माणसं एकत्र राहतात. बिंग ऑनेस्ट गिव्स लाँग टर्म बेनिफिट्स. बिंग ऑनेस्ट गिव्स लाँग टर्म बेनिफिट्स म्हणजे काय, की प्रामाणिक राहिलं तर त्याचे आपल्याला लाँग टर्ममध्ये बेनिफिट्स जे आहेत ते मिळतात. आपण जनरली याला म्हणतो ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. सो हे आपलं उत्तर होणार नाही. फिजिकल फोर्स इज मोर पॉवरफुल दॅन आर्ग्युमेंट. की फिजिकल फोर्स जो आहे तो मोर पॉवरफुल आहे रादर दॅन आर्ग्युमेंट असं याचा अर्थ होत नाही. पीपल ऑफ सिमिलर इंटरेस्ट स्टे टुगेदर. ज्या लोकांचा सारखा इंटरेस्ट असतो ते स्टे टुगेदर म्हणजे एकमेकांसोबत राहतात. हे बरोबर होईल. बर्ड्स दॅट राईज अर्ली आर स्मार्टर. की जे बर्ड्स लवकर उठतात ते स्मार्टर असतात असा याचा अर्थ होणार नाही. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. RFK ज्युनियर्स कॉन्ट्राडिक्टरी डेनिग्रेशन. हा आय जो आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे. हा ई जो आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे. इकडे काय पाहिजे मित्रांनो, इकडे पाहिजे आय. आणि डेनिग्रेशन या शब्दाचा अर्थ काय होतो, तर डेनिग्रेशन या शब्दाचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीचा अपमान करणे, एखाद्या व्यक्तीचा अवमान करणे. ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आपण जनरली म्हणतो इन्सल्ट किंवा डिग्रेड. ज्याला आपण काय म्हणतो इन्सल्ट किंवा डिग्रेड. मग बघा या ठिकाणी हा जो शब्द आहे हा चुकीचा आहे. इकडे पाहिजे आय. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर होईल. डिझोनन्स म्हणजे काय, विसंवाद. कोणत्याही प्रकारचा संवाद नसेल तर तो डिझोनन्स असेल. व्हल्नरेबल सगळ्यांना माहिती आहे. आणि पर्पट्स म्हणजे काय, एखादं जे काही लिहिलेलं असेल त्याचा जो काही आशय किंवा जे काही आपण समजावून सांगतो, एक्सप्लेन करतो, त्याला आपण पर्पट्स असं म्हणत असतो. पुढे बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. ही लेट स्लीपिंग डॉग्स लाय. लेट स्लीपिंग डॉग्स लायचा अर्थ काय होतो, की जे काही जुनं झालेलं आहे किंवा जे काही भांडण यापूर्वी होऊन गेलेलं आहे त्याला आत्ता आपल्याला उकरायचं नाहीये, अशा आशयाची ही एक म्हण आहे किंवा इडियम आहे. की जे काही जुनं झालं किंवा जे काही झालं गेलं ते आता आपल्याला काय करायचं आहे, विसरून जायचं आहे. सो ही लेट स्लीपिंग डॉग्स लाय. या ठिकाणी आपल्याला पहिलं दिलं आहे वॉर्न समवन. एखाद्या व्यक्तीला वॉर्न करणे. फॉट विथ अदर्स इतरांसोबत भांडण करणे, लढाई करणे. स्लेप्ट पीसफुली म्हणजे शांततेत झोपला. आणि डिस्टर्ब्ड अदर्स म्हणजे इतरांना डिस्टर्ब करणे. आता आपण जर पाहिलं तर फॉट विथ अदर्स पण घेता येणार नाही, स्लेप्ट पीसफुली पण घेता येणार नाही आणि डिस्टर्ब्ड अदर तर मुळीच घेता येणार नाही. सो बघा लेट स्लीपिंग डॉग म्हणजे त्याने झोपलेल्या कुत्र्यांना झोपू दिले. याचा अर्थ असा आहे की त्याने वॉर्न केले की जे काही जुनं आहे, जे काही मॅटर आधी होऊन गेलेलं आहे त्याबद्दल वॉर्न केलं की आता ते तुम्ही उगाडू नका. सो ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला करेक्ट आन्सर म्हणून घ्यावं लागेल. पुढचा प्रश्न बघा. आफ्टर मंथ्स ऑफ हार्ड वर्क द सायंटिस्ट वॉज फायनली एबल टू सॉल्व्ह द डिफिकल्ट प्रॉब्लेम. जो काही प्रॉब्लेम होता, डिफिकल्ट प्रॉब्लेम होता, तो फायनली सायंटिस्ट लोकांनी सॉल्व्ह केला. यासाठी आपल्याला एक इडियम जो आहे तो यूज करायचा आहे. बघा.
बर्न द मिडनाईट ऑइल. बर्न द मिडनाईट ऑइलचा अर्थ काय होतो सगळ्यांना माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत काम करणे. इथे कुठे दिसतंय का की सायंटिस्ट लोकांनी रात्री उशिरापर्यंत काम केलेलं आहे? नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होणार नाही. पुढचा शब्द आहे क्रॅक दी कोड. क्रॅक दी कोड म्हणजे काय? एखादी डिफिकल्ट समस्या जी असेल, एखादा प्रॉब्लेम जो असेल तो सॉल्व्ह करणे, एखादी समस्या जी असेल त्याला सॉल्व्ह करणे, एखादी कठीण परीक्षा जी असणे ते पास होणे, त्याला आपण क्रॅक द कोड असं म्हणतो. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, हिट द नेल ऑन द हेड. राईट वेळेस एखादी राईट गोष्ट सांगणे याला आपण काय म्हणतो? हिट द नेल ऑन द हेड. हा इडियम ऑलरेडी आपण घेतलेला आहे. आणि कट द कॉर्नर, टीसीएस आणि एमपीएससीचा आवडता इडियम. कट दी कॉर्नर म्हणजे काय? शॉर्टकट घेणे, शॉर्ट वेने जाणे. सो ऑप्शन क्रमांक 4 पण आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. आणखी आहे हार्ड नट टू क्रॅक. हार्ड नट टू क्रॅक म्हणजे एखादी डिफिकल्ट गोष्ट आहे. हार्ड नट टू क्रॅक. हार्ड नट टू क्रॅक. हार्ड नट टू क्रॅक म्हणजे काय? की एखादी गोष्ट अशी आहे की ती करणं अशक्य आहे. एखादी गोष्ट अशी आहे की जी करणं फार डिफिकल्ट आहे. एखादा डिफिकल्ट टास्क असेल तर त्याला आपण म्हणू शकतो इट इज हार्ड नट टू क्रॅक. मॅथमॅटिक्स इज हार्ड नट टू क्रॅक फॉर मी. इंग्लिश इज हार्ड नट टू क्रॅक फॉर मी. यूपीएससी एक्झामिनेशन इज हार्ड नट टू क्रॅक फॉर अस. असं आपण म्हणू शकतो की डिफिकल्ट आहे. पुढे आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रॉवर्ब दॅट कॅन सबस्टिट्यूट अंडरलाइन सेगमेंट ऑफ द गेम. ठीक आहे. राहुल इन्व्हेस्टेड ऑल हिज मनी इन वन स्टार्टअप. राहुलने त्याचा संपूर्ण पैसा एकाच स्टार्टअप मध्ये गुंतवला. अँड लॉस्ट एव्हरीथिंग. आणि सर्व त्याने लूज केलं, लॉस झालं सगळं. आय वॉर्न हिम नॉट टू रिलाय कम्प्लिटली ऑन अ सिंगल अपॉर्च्युनिटी. आणि मी त्याला वॉर्न केलं, मी त्याला ताकीद दिली की एकाच सोर्सवर किंवा एकाच आय वॉन्ट हिम नॉट टू रिलाय कम्प्लिटली ऑन अ सिंगल. एकाच ऑपॉर्च्युनिटीवर रिलाय राहू नका, एकाच ऑपॉर्च्युनिटीवर आपण या ठिकाणी डिपेंड राहू नका, असं त्या व्यक्तीने त्या ठिकाणी राहुलला जे आहे ते ताकीद दिलेली आहे. म्हणजे काय? तर या सिच्युएशनसाठी आपल्याला एक इडियम शोधायचा आहे. नॉट टू पुट ऑल हिज एग्ज इन वन बास्केट. म्हणजे एका ठिकाणीच पूर्ण प्रयत्न न करायला पाहिजे किंवा एकाच ठिकाणी आपला संपूर्ण सोर्स जो आहे तो यूज करू नका. आपल्याकडे प्लॅन ए बी वगैरे असले पाहिजे. नॉट टू बाईट ऑफ मोर दॅन ही कॅन च्यू. म्हणजे जेवढं आपल्याला जमतंय, जेवढं आपण खाऊ शकतो किंवा जेवढं आपण च्यू करू शकतो, जेवढं आपण जाऊ शकतो तेवढंच आपण घेतलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त ताटात आपण घ्यायला नको. जेवढी झोळी भरते तेवढं घ्यायला पाहिजे, त्याच्यावर घेऊ नको. हे आपलं उत्तर होणार नाही. दॅट अर्ली बर्ड कॅचेस द बॉम्ब. जो आपण व्यक्ती असं म्हणतो ना की लवकर जो व्यक्ती उठतो त्याला सर्व काम सर्व सिद्धी प्राप्त होतात. परंतु या ठिकाणी असा काही अर्थ घेता येणार नाही. दॅट अ बर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बुश. की आत्ता सध्या आपल्याकडे जे आहे ते फार महत्वाचं आहे. रादर दॅन जे अनिश्चित आहे, भविष्यात आपल्याला जे अनिश्चित आहे ज्या गोष्टीबद्दल की जे मिळेल की नाही मिळेल त्याच्या मागे पडण्यापेक्षा सध्या स्थितीत आपल्या हातात किंवा आपल्याकडे जे आहे त्यावर भर देणे, त्याचं महत्त्व समजून घेणे. परंतु इथे असं काही नाहीये. इथे काय आहे की राहुलने आपला सर्व पैसा एकाच ठिकाणी गुंतवला आणि तो हारला. सो या ठिकाणी आपण डू नॉट पुट ऑल एग्ज इन वन बास्केट. की एकाच बास्केटमध्ये सर्व एग्ज ठेवू नका, कारण एकदाची बास्केट खाली पडली की मग काय होईल? सर्व अंडी जी आहे ती काय होतील? फुटतील, ब्रेक होतील आणि आपलं नुकसान होईल. पुढे बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड एज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड. अ स्पीच डिलिव्हर्ड विदाउट प्रिपरेशन. एक असं भाषण की जे कोणतंही तयारी विना दिलेलं भाषण असेल त्याला आपण काय म्हणतो? मेमोराइज म्हणजे काय? ते तर तुम्ही आठवण म्हणजे तुम्ही आठवून दिलेलं भाषण असेल. मेमोराइज म्हणजे काय? जे आपण रिमेंबर करतो. मेमोराइज म्हणजे काय? जे आपण पाठ केलेलं असेल ते. सो हे आपलं उत्तर होणार नाही. मॅनस्क्रिप्ट म्हणजे काय? की जे हस्तलिखित असेल, हस्तलेखन असेल त्याला आपण मॅनस्क्रिप्ट म्हणतो. त्याच्याशी संबंध नाही. एक्सटेम्परी म्हणजे काय? तर एखादा व्यक्ती कोणतीही तयारी विना भाषण देत असेल तर त्याला एक्सटेम्परी असं म्हटलं जातं. सो ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आणि रिहर्स म्हणजे काय? रंगीत तालीम करणे, सराव करणे, प्रॅक्टिस करणे. सो ऑप्शन क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. रिदम ऑफ दी सॉन्ग. सॉन्गचं रिदम असतं बघा. सो हा रिदम जो आहे हा चुकीचा आहे. RYTHM. रिदम ऑफ सॉन्ग असं म्हटलं पाहिजे. हा शब्द चुकीचा आहे. रिदम ऑफ द सॉन्ग वॉज सो मेस्मरायझिंग. मेस्मरायझिंग म्हणजे काय? आकर्षित करणे, मनमोहित करणे. त्यानंतर दॅट दी ऑडियन्स. ऑडियन्स म्हणजे जी लोक श्रोते बसलेले आहेत ते. रोड अँड वेव्ड देअर हँड्स इन द एअर. सो हा शब्द चुकीचा आहे बघा. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. हा तर सोपा प्रश्न होता, सगळ्यांना जमेल. ही कम्प्लिटेड दी असाइनमेंट ऑन टाइम. की त्याने वेळेवर त्याची असाइनमेंट कंप्लीट केली. कॉन्सिक्वेंटली ही रिसिव्ड प्रेज फ्रॉम दी इन्स्ट्रक्टर. जेव्हा तुम्हाला मी कोलन शिकवत होतो, सेमीकोलन शिकवत होतो आणि कॉमा शिकवत होतो, या तीनही वेळेस मी तुम्हाला कॉन्सिक्वेंटली बद्दल सांगितलेलं आहे.
हावेवर शब्दाबद्दल सांगितलेलं आहे, देअरफॉर शब्दाबद्दल सांगितलेलं आहे, की जेव्हा-जेव्हा कॉन्सिक्वेंटली हा शब्द येईल, जेव्हा-जेव्हा देअरफॉर हा शब्द येईल, जेव्हा-जेव्हा हावेवर हा शब्द येईल, त्या शब्दाच्या आधी अशा प्रकारे आपण सेमिकोलनचा वापर करतो आणि त्या कॉन्सिक्वेंटली किंवा देअरफॉर किंवा हावेवर शब्दानंतर आपल्याला कॉमाचा वापर करावा लागतो. म्हणून कॉन्सिक्वेंटली नंतर आपल्याला कॉमा यूज करावा लागेल. सो आपण जर बघतोय कॉन्सिक्वेंटली या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल कारण तो चुकीचा पार्ट आहे. पुढे बघा. रेक्टिफाय द पंक्च्युएशन एरर इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यातील जो पंक्च्युएशनचा एरर आहे तो आपल्याला शोधायचा आहे. इथपर्यंत सगळ्यांना दिसतंय. ओके. ही डिडंट रिस्पॉन्ड टू द ओके इथे सेंटेन्स आहे की ही डिडंट बरोबर आहे, ही आहे. त्याच्यानंतर डिडंट हा नॉट अपॉस्ट्रॉफी घेऊन घेतलेला आहे. रिस्पॉन्ड बरोबर आहे, टू बरोबर, द बरोबर, इन्व्हिटेशन, ऑल्दो. आता जेव्हा आपण सेंटेन्समध्ये ऑल्दोचा वापर करतो, ऑल्दो आपण सुरुवातीला घेत असतो. ऑल्दो आपण सुरुवातीला घेत असतो. परंतु काही परिस्थितीत जर ऑल्दो आपण सुरुवातीला घेतला नाही आणि हा ऑल्दो जर आपण सेंटेन्समध्ये घेतला, तर त्या ऑल्दोच्या आधी आपल्याला कॉमा द्यावा लागतो. त्या ऑल्दोच्या आधी आपल्याला काय करावा लागतो? कॉमा द्यावा लागतो. मग बघा मित्रांनो, या हायफनच्या ऐवजी हा जो हायफन आहे, या हायफनच्या ऐवजी आपल्याला काय यूज करायचं आहे? कॉमा यूज करायचा आहे. या हायफनच्या ऐवजी आपल्याला कॉमा यूज करायचा आहे. तो कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ते बघा. इकडे कॉमा आहे, इकडे सेमीकोलन आहे, इकडे कोलन आहे, इकडे सेमीकोलन आहे. सो ऑप्शन क्रमांक 2, 3, 4 कॅन्सल होतील. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. ओनस या शब्दाचा सिनॉनिम आपल्याला विचारलेला आहे. ऑनस म्हणजे काय? रिस्पॉन्सिबिलिटी, अकाउंटेबिलिटी, जबाबदारी ज्याला आपण म्हणत असतो. एम्पॅथी म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीविषयी असलेली आपली सहानुभूती, भावना त्याला आपण एम्पॅथी असं म्हणत असतो. बेनिफिट म्हणजे काय? ज्याला आपण प्रॉफिट म्हणतो, ज्याला आपण फायदा म्हणतो. त्यानंतर चीअर म्हणजे काय? आनंद, उत्सव साजरा करणे किंवा आनंद. इकडे बघा रिस्पॉन्सिबिलिटी दिसते म्हणजे हेच आपलं करेक्ट काय होईल? सिनॉनिम होईल. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट दी मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड युबिकाइटस. युबिकाइटस तुम्हाला अनेक वेळ सांगितलेला आहे. जेव्हा मी ओमनी हा शब्द तुम्हाला शिकवतो, तेव्हा मी युबिकाइटस शब्दाबद्दल बोलत असतो. ओमनी म्हणजे काय? सर्वत्र, सर्व. आणि प्रेझेंट म्हणजे काय? उपस्थित असणे. जो सर्वत्र उपस्थित आहे, ज्याला आपण ओमनी गॉड असं म्हणतो. जो सर्वत्र, सर्वदूर, एव्हरीवेअर ज्याला आपण म्हणत असतो, त्यालाच आपण युबिकाइटस असं म्हणत असतो. म्हणजे युबिकाइटस म्हणजे काय? जो सर्व दूर हजर आहे तो व्यक्ती. मग याचा अँटोनिम आपल्याला विचारलेला आहे, की जो सर्व ठिकाणी उपस्थित नाही तो. मग कोण होईल? कॉन्टिन्युअल, जनरल, रेअर म्हणू शकतो, रुटीन म्हणू शकत नाही. सो एकीकडे आहे युबिकाइटस की जो सर्वत्र आहे. सर्वत्र, सर्वत्र असणारा, की जो सर्व दूर आहे, जो चराचरामध्ये आहे. ओके, असं आपण म्हणत असतो. हे ईश्वराबाबत आपण म्हणत असतो. आणि रिअर की जो फार दुर्मिळ आहे. अँटोनिम विचारला होता म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. फ्रिगल. सो या ठिकाणी बघा हा जो शब्द आहे फ्रिगल हा GAL पाहिजे. फ्रिगल. आणि फ्रिगल या शब्दाचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे. जो व्यक्ती काटकसरी असेल, कंजूस असेल, त्याला फ्रिगल असं म्हटलं जातं. रसाईल कोणाला म्हटलं जातं? जो व्यक्ती नम्र असेल तो. हे लिहून घ्या इथे, नम्र. आणि त्यानंतर हा रेस्ट्रिक्ट म्हणजे काय? आळा घालणे, अडथळा निर्माण करणे. आणि रिपोज म्हणजे काय? तर रिपोज म्हणजे काय? ज्याला आपण विराम म्हणतो किंवा ज्याला आपण ब्रेक असं म्हणतो. ज्याला आपण ब्रेक वगैरे असं म्हणत असतो. सो इनकरेक्टली स्पेलिंग जे आहे ते हे आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. सो ही होती सर्व 25 प्रश्न जे आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे. आपली ही 2 कोर्सेस आहेत. हा TCS PYQ कोर्स आहे. यामध्ये सर्व प्रश्नपत्रिकांचा एनालिसिस केलेला व्हिडिओ कोर्स तुम्हाला दिलेला आहे आणि हा इंग्लिश ग्रामर प्लस PYQ प्लस व्होकॅब्युलरी असा असलेला आपला हा कोर्स आहे. या कोर्सची फीज आहे 999 999. परंतु जर तुम्हाला या कोर्समध्ये डिस्काउंट हवं असेल तर तुम्ही खाली दिलेला हा जो नंबर आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर व्हॉट्सअप लिंक दिलेली असेल त्यावर तुम्ही डिस्काउंट म्हणून मेसेज करा. तुम्हाला या कोर्सवर डिस्काउंट दिलं जाईल. सो चला आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.